शेरराव पोरे साहेब, आपल्या बँकेचे तज्ज्ञ संचालक मधुभाऊ देशपांडे, आणि ज्यांच्या पुस्तकाचं आता आपण नुकतंच प्रकाशन केलं त्याच्याबद्दलची त्यांच्याजवळून माहिती ऐकली, असे विद्यार्थी परिषदेचे जुने सहकारी कार्यकर्ते श्रीकांत दवणे, उपस्थित सर्व अधिकारी बंधू भगिनींनो, जेव्हा ही बातमी मी सोशल मीडियावर पाहिली तेव्हा श्रीकांतला फोन केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे, आणि त्याच्यानंतर त्याची जी काही समाजामध्ये वृत्तपत्रामध्ये सोशल मीडियावरची प्रसिद्धी झाली ती सगळी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याही बँकेमध्ये श्रीकांतला बोलवलं पाहिजे आणि आपली जी हायर मॅनेजमेंट आहे त्यासमोरही त्याचं जे काही मनोगत आहे या पुस्तकाविषयीचं साधारणपणे ते आपण ऐकवलं पाहिजे, म्हणून त्याला काल मी रात्री फोन केला आणि आज अनायसे अवेलेबल वेळ होती म्हणून त्याला मी इथे येण्यासाठी स्वतः बोलवलं आहे. कारण त्याचा उल्लेख वारंवार विद्यार्थी परिषदेमधून येत होता. ती गोष्ट खरी आहे की तो कळंबसारख्या एका छोट्या गावामधून, त्या गावामध्ये तसं खूप काही लहानपणी शाळेत असताना काही विजन फार नसतं कोणी, पण छोट्या गावामध्ये विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आला, कॉलेजमध्ये शिकला आणि भरपूर व्हेरिएशन्स त्याच्या शिक्षणामध्ये दिसत आहेत. कल्याणला D.Ed केलं, B.Ed केलं, शिक्षकी व्यवसाय केला आणि मग या सगळ्या क्षेत्रामध्ये तो आला. त्यामुळे तो त्याच्या बँकेत जात होता तिथे आम्हाला कौतुकच वाटत होतं. म्हणजे ॲक्सिस बँकेत सुद्धा असताना आणि विशेषतः इक्विडास बँकेत असताना सुद्धा मी जाऊन आलो, त्याचं अभिनंदन प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन आलो. आणि आपल्याही बँकेशी त्यांचं असोसिएशन त्यावेळेस इक्विडासचं आहे, डिपॉझिट्स वगैरे, तर त्याचं कौतुकच नेहमी मला प्रामुख्याने वाटत होतं. या निमित्ताने मला असं वाटतं की आपल्या बँकेमध्ये विशेषतः इतके वर्ष आपण सेवा करतो किंवा आता जी नवीन जी पिढी लागलेली आहे की हे पुस्तक लिहायला जास्तीत जास्त त्याला किती लागलं, 15 वर्ष लागला कालावधी, बरोबर आहे. म्हणजे ते विजन त्यांनी अक्वायर केलं. आपण सुद्धा आपल्या बँकेमध्ये सेवा करतो. कोणी बँकिंगमध्ये एक्सपर्ट असतं, कोणी आणि दुसऱ्या कशात मार्केटिंगमध्ये एक्सपर्टाईज असतं, लोनिंगमध्ये. त्या संदर्भामध्ये आपल्याला असं साधारणपणे वाटत नाही की हे मी लिहून काढलं पाहिजे, एखादा आर्टिकल लिहिला पाहिजे, एखादं लेख लिहिला पाहिजे किंवा काहीतरी आणखी छोटी पुस्तिका काढली पाहिजे, असं साधारणपणे आपल्याकडे ते घडत नाही. या निमित्ताने मला असं वाटते की आपण सगळ्यांनी याच्यापासून थोडी प्रेरणा अशी घ्यावी. जरी त्याचं क्षेत्र प्रायव्हेट कमर्शियल बँकाशी संबंधित असलं तरी सुद्धा आपणही आपल्याशी संबंधित काही याच्यामध्ये लिखाण करावं, पुस्तिका काढावी, काही ठिकाणी व्याख्यानं द्यावी, माहिती द्यावी. विशेषतः आपले बँकिंगमधले जे आपण प्रशिक्षक बोलवतो, तज्ज्ञ मार्गदर्शक एक्सपर्ट्स, हे सुद्धा कुठे ना कुठे आपल्या बँकिंगमधलेच सेवानिवृत्त झालेली मंडळी किंवा सेवेत असतानाच ते लिहायला लागतात. आपणही आपल्याला जर अर्थात ते लिखाणाचं अंग असावं लागतं, पण ते ठरवलं येतं. असं काही त्याला खूप काही लागत नाही. हा खूप मोठा लेखक नाही आहे, हा साहित्यिक पण नाही आहे, पण त्या विषयाचं टेक्निकल नॉलेज मला अडचण आली इतरांना येऊ नये म्हणून ते सांगता यावं आणि म्हणून त्यांनी लिहिलं. जसं मी सुद्धा खूप मोठा लेखक नाही आहे, पण जेव्हा मी असं ठरवलं की मी आता यवतमाळ अर्बन बँकेचा उपाध्यक्ष झालो आहे तर इथे काहीतरी आपण केलं पाहिजे, म्हणून मी सहकार सुगंधमध्ये, जे आपल्या सहकार भारताचं मुखपत्र आहे मासिक, त्याच्यामध्ये मी लेख लिहायला सुरुवात केली. आतापर्यंत माझे 5 लेख प्रसिद्ध झाले. मला असं काय वाटलं, मला काय होतं, काहीच नव्हतं. पण मी ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रामध्ये जर मी लिखाण केलं तर ते माझा अनुभव, माझं तर त्यात विकास होतेच, पण इतरांनाही माझे अनुभव शेअर करता येईल हे मलाही स्वाभाविकपणे वाटलं. जेव्हा मी PhD करत होतो, 5 वर्ष लिखाण, PhD लिखाणाचं काम होतं, पण PhD संपली, लिखाण काय करावं, सवय तुटू नये म्हणून मी स्वतः दैनिक पुण्यनगरीला आणि देशोन्नतीला त्यांना सांगून सदर चालवलं, साप्ताहिक सदर. कशासाठी चालवलं साप्ताहिक सदर, माझी लिखाणाची सवय, चिंतनाची सवय हे मोडू नये. आणि म्हणून मी 2 वर्ष, 1 वर्ष देशोन्नतीला सदर चालवलं, 1 वर्ष पुण्यनगरीला सदर चालवलं आणि दैनिक तरुण भारतात सुद्धा अधूनमधून लेख लिहित गेलो. हे सांगण्याचं कारण असं आहे की आपणही इथं नवीन जे विशेषतः आहे किंवा जुने, विशेषतः जुन्यांनी हे अनुभव घेतला पाहिजे की चला माझे अनुभव आहे ना मी लिहिले पाहिजे. मग वसुली संदर्भातले असतील ना लिहा, लोनिंग संदर्भातले असतील त्याचे टेक्निकल पॉईंट्स असतील, नवीन कायदे कानून, त्यातला BR ॲक्ट असेल, आणखी सर्क्युलर असेल, त्याच्याबद्दल आपली कॉमेंट्स वगैरे असं लिहावं. अशा प्रकारची ग्रास्थ मला एखाद्या छोट्याशा कार्यक्रमातून करायची वाटते.
आणि हाच विषय खाली पण कॉर्पोरेट झाला पाहिजे. आता आपण जेव्हा किंवा अशा काही ब्रँच मॅनेजरच्या बैठकीला बसू, DOच्या बैठकीत बसू, तेव्हा त्यांनाही सांगू की तुम्ही काही तरी आपल्याशी क्षेत्रासंबंधित लिहा, एखादा लेख लिहा, पुस्तिका लिहा, माहिती लिहा. अशी एक आपल्यामध्ये गुणवत्ता विकासाची वाढ ज्याला म्हणतो आपण, म्हणजे काय, व्यक्ती विकास म्हणजे काय, गुणवत्ता वाढ म्हणजे काय, हेच आहे. त्याला एक्सटेन्शन करा. आणि म्हणून या प्रसंगी मी श्रीकांतला मुद्दाम बोलवलं, आपल्याशी त्यांचा परिचय व्हावा आणि बँकिंग क्षेत्रात काम करणारा एक कार्यकर्ता, तरुण उमदा कार्यकर्त्याला प्रोत्साहन मिळावं, द्यावं, म्हणून त्याला या ठिकाणी आपण बोलवलं आहे. श्रीकांतने आपला स्वागत सत्कार स्वीकारला, त्याबद्दल त्याचं मी अभिनंदनही करतो, धन्यवादही मानतो. आणि असाच पुढे जा, आणखीन बँकिंग क्षेत्रामध्ये पुढे जा. आणि जर समजा मागे पुढे जसाची बोलता बोलताना एक विषय आला किंवा अर्बन बँका आणि कोऑपरेटिव्ह बँका आणि बँका काय फरक आहे, तर त्यांनी आपला प्लस पॉईंट सांगितला की बा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतला ग्राहक जो आहे, हा ग्राहक सांगते की नाही तिथला रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे, पण मी या बँकेला सोडत नाही, कारण या बँकेने मला कोणी उभं करत नव्हतं, तेव्हा या बँकेने मला 10,000 कर्ज दिलं, म्हणून माझा व्यवसाय सुधारला. हे श्रीकांतने सांगितलं मला आता की तुमच्या बँकेवरती लोकांचा इतका विश्वास आहे, कारण तुम्ही पर्सनला ओळखता. आम्ही जे कॉर्पोरेटवाले आहे, पर्सन काहीच नाही, तू तुझ्या दारी काय कागद आहे सांग, काय प्रॉपर्टी आहे सांग. आणि यांच्या या बँकेचं जे काही रिलेशन्स आहेत किंवा व्यवसाय हा सगळा मेट्रोमध्ये आहे, पण आपण ग्रासरूटशी संबंधित आहे, त्यामुळे एका अर्थानं आपण प्लसच आहे. त्यामुळे हा या क्षेत्रातला एखादा व्यक्ती आपल्या क्षेत्राबद्दल सांगतो की नाही नाही अर्बन बँक ही अजूनच्या लोकांच्या मनामध्ये आहे बरं का, अजून नाही गेली, किंवा सहकारी कुठली बँक असेल, तर ह्या बँकेच्या स्टेप शिवाय आमच्या बँकेपर्यंत कोणीच नाही पोहोचू शकणार असं त्यांनी मुद्दा सांगितला. म्हणजे याचा अर्थ आपणही कमी समजायचं काही कारण नाही आहे. या निमित्ताने आपणही आपल्या या क्षेत्रामध्ये पुढे जावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.